दंडवत हो. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी नामस्मरणाशी संबंधित असलेली श्री चांगदेव भट्ट यांच्या संबंधित ही लीळा या ठिकाणी घेत आहोत. पूर्वार्ध 174 क्रमांकाची लीळा आहे. मांगळवरी वरार देवी वस्ती, चांगदेव भटा खेळा अनुमोदन. मंगरुळपीर या ठिकाणी स्वामींचं मुक्काम अवस्थान आहे आणि चांगदेव भटांना खेळा अनुमोदन. चांगदेव भट हे वयाने लहान असलेले लहान बालक आहेत ते, परंतु स्वामींसोबत त्यांचा प्रवास सुरू आहे आणि मंगरुळपीर या ठिकाणी असताना स्वामींनी त्यांना खेळायला पाठवलेलं आहे. त्या संबंधित ही लीळा आहे. तेथोनी गोसावी मांगरवळा बीजे केले. मानकेश्वर वगैरे असा प्रवास करत करत स्वामी मंगरुळपीर या ठिकाणी आलेले आहेत. मांगळवरी वरार देवी गोसाव्यांची वस्ती झाली आणि त्या ठिकाणी त्या गावामध्ये वरार देवीचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये स्वामींचं अवस्थान आहे, वस्ती स्वामींना झालेली आहे. मग बाईसी श्रीचरण प्रक्षाळिले. प्रवासातनं आल्यानंतर स्वामी कुठे विहरणाला गेले जरी किंवा विहरणावरून आले जरी तरी बाईचा काय करायच्या, स्वामींचे श्रीचरण प्रक्षाळन करायचे. म्हणजे वाटेने जात असताना येत असताना जी धूळ उडत असते, खास करून पायावर धूळ जी आहे ती जास्त उडते, कारण की आपले पाय जमिनीशी खेटून आहेत. त्यामुळे श्रीचरण प्रक्षाळन हा विधी बाईचा जर का आहे तर तो होणारच आहे. मा गोसावी चांगदेव भटा ते म्हटले बटिका खेळो जा. आणि चांगदेव भट जे स्वामींसोबतच आहेत, स्वामींसोबत रिद्धपूर असा प्रवासही चांगदेव भटांचा झालेला आहे. आणि या चांगदेव भटांचं वय पाहता त्यांचे संस्कार खूप उत्तम असल्यामुळे लहान मुलांसारखं आपलं खेळामध्ये न रमता स्वामींच्या सेवेमध्ये अधिक त्यांना आवडी आहे, रुची आहे. आणि म्हणून बाईसांना पण ते म्हणाले की बाबा देव मला पण स्वामींसोबत रिद्धपूरला यायचं आहे. आणि स्वामींनी त्यांना त्यांच्या जी काही म्हणजे व्यवहार भाग पण त्यांचा असा आहे की त्यांनी स्वामींना सरळ नाही विचारलं, त्यांनी बाईसांना विचारलं. म्हणजे यदा कदाचित त्यांनी विचारलं असतं, स्वामी नाही म्हणाले असते. परंतु बाईसां करवी जर का ते आपण विचारलं तर काय होईल, स्वामी नाही जरी म्हटलं तरी बाईसा म्हणतील की बाबा येऊ द्या सोबत, चांगला आहे पोरगा सेवेला वगैरेला आणि त्याला आवड आहे असं बाईसा सांगतील देखील. म्हणजे हा एक भाग आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून बाईसांना त्यांनी विनंती केलेली, बाईसांनी त्यांच्या माध्यमातनं स्वामींना विनंती केलेली आहे. अशा प्रकारे स्वामींनी अनुज्ञा देखील दिलेली आहे. परंतु स्वामी त्यांच्या त्या वयाचं सुद्धा भान राखतात की जसं तो ज्या वयाचा आहे त्याला थोडंसं खेळायला वगैरे पण पाठवलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे ते स्वतःहून तर जात नाहीत, पण स्वामी मात्र त्यांना म्हणतात की जा थोडंसं खेळून वगैरे या. आणि असं स्वामींनी म्हटल्यानंतर तो बाईसी म्हणितले, बाईसा म्हणतात बटिका देवीची बाबांची धोत्रे रुळली असती ती न्या. हे स्वामींचे जे वस्त्र आहेत काही ते धुवायचे आहेत, तर ते काय करा, ते तुम्ही घेऊन जा. नदी आहे तिथे मंगरुळपीरला आणि तिथे जा. तिथे खेळत असतानाच हे वस्त्र स्वामींची धुवून टाका. नदी कृष्ण घाटासी धोत्रे धुवावया गेले. आणि तिथे नदीला कृष्ण घाट आहे, तिकडेच त्यांनी जे काय आहेत वस्त्र सुद्धा स्वामींची तिकडे धुण्यासाठी म्हणून ते गेलेले आहेत. धोत्रे बरवी धुतली ओपविली. स्वामींची ती वस्त्र त्यांनी धुतली, परंतु कशी धुतली, बरवी धुतली, स्वच्छ चांगली मनापासून.
म्हणजे कपडे धुण्याचे पण प्रकार असतात. जर का वरवर ते धुतले कपडे तर ते काही स्वच्छ असे निघत नाहीत, पांढरे शुभ्र निघाले पाहिजे समजा सफेद कपडे आहेत तर. परंतु जर का ती मनापासनं आवडीपूर्वक ती धुतल्या गेली तर ती कपडे स्वच्छच निघणार आहेत. आणि इथे चांगदेव भट जे आहेत, स्वामींनी खरं तर त्यांना खेळायला पाठवलंय, परंतु त्यांना सेवा पण प्राप्त झाली. म्हणजे तुमची जर का आवड असेल, तुमचं जर का त्या परमेश्वराविषयीचं जे काही आपली जी सेवेची आवड असेल तर तुम्हाला बरोबर सेवा प्राप्त होते. इथे जर का ते खेळायला तसेच गेले असते तर खेळत राहिले असते, परंतु त्यांचा खेळही वेगळाच होता म्हणा. परंतु इथे सेवेस म्हणजे खेळासोबत त्यांना सेवा सुद्धा मिळाली आणि त्या सेवेतनं परत आता योग्यता होणार आहे. जे जसं असतं ना की एखाद्याकडे पैसा यायला लागला की येतच राहतो, तसं विधीचं आहे, तसं योग्यतेचं आहे, तसं अधिकाराचं आहे. एखाद्याला विधी घडत राहिले तर ते विधीपाठी विधी बरोबर भेटत राहतात. म्हणजे त्या ठिकाणी स्वामींनी सांगितलं की एखादा विधी जरी तुम्ही केला तर दुसरा विधी त्याच्यामध्ये आपोआपच साधला जातो, लगेच तिसरा विधी त्याच्यामध्ये येतो, चौथा विधी येतो. तुम्हाला फक्त एका विधीची सुरुवात करायची आहे. जे वचन सांगितले तू उभा ठाकीलासीची पुरे, म्हणजे काय की एकच विधी तुम्हाला करायचा फक्त. बाकीचे पुढचे जे विधी आहेत ते परमेश्वर तुम्हाला प्राप्त करून देतात, आपोआप ते तुम्हाला विधीला विधी जुळत राहतात. आणि म्हणून तुम्ही जसं निरोपणाला आलात, एकच विधी करायचं, मग ते निरोपणाला यायचं आहे. आता निरोपणाला आल्यानंतर सगळे जर का नामस्मरण करत आहे तर तुम्ही पण काय कराल, बोलत राहाल का तुम्ही पण गाठी काढाल की सगळे गाठी काढून बसलेत आपणही. म्हणजे एक विधी करायला आले, दुसरा विधी तिथे प्राप्त झाला. तिथे काहीतरी सेवा असेल तर ती सेवेला पण आपला हातभार लागतो, तिसरा विधी प्राप्त झाला. आलेल्या वासनिकांना साधूंना दंडवत होता, चौथा विधी प्राप्त झाला. बरं, तिथे नंतर देवपूजा असेल तर पाचवा विधी प्राप्त झाला. म्हणजे इथल्या इथे एवढे विधी लगेच भेटतात आपल्याला, काहीच न करता फक्त एका विधीला उपस्थित व्हायचं आहे. या उलट जर का तुम्ही निरूपणाला आले नाही, घरीच बसले, आता कुठला विधी भेटेल? धड झोपेचाही विधी होत नाही आपला. आपण घरी असले की झोपतही नाही, काय नाही, बसून राहतो आपण. आणि एका विधीला तुम्ही उपस्थित झालात तर इतर एवढे विधी. आता जर का तुम्हाला विधींची आवड आहे, देवाला प्रार्थना तुम्ही करत राहिले, आम्हाला विधीपाठी विधी घडावेत, ईश्वर विहित विधी घडावेत, म्हणून तो जर का तुमचा वाहो असेल तर तुम्हाला आपोआप विधींच्या बाबतीमध्ये कळत राहतं की कुठे काय आहे, कुठे काय आहे, तुम्हाला बरोबर बातमी पोहोचते, मिळते आणि तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतात आपोआप. एखाद्या वेळेस तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायची काही इच्छा नाहीये किंवा काही ठरवलेलं नाहीये, पण अचानक तुमच्या मनात आलं की जाऊया आपण आज या ठिकाणी पोहोचू. आणि तिथे गेल्यानंतर लगेच कोण ना कोण तिथे अधिकरण येतात, साधू येतात, त्यांची भेटी होते, काही बोलणं चालणं होतं आणि मग मनामध्ये येतं की बघा आपली इकडे यायची काही ठरवलेलं नव्हतं, अचानक आपण आलो आणि इथे विधी प्राप्त झाला. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला इतर काही गोष्टी मिळो न मिळो, पण ईश्वर विहित विधी जे आहेत ते आपल्याला प्राप्त झाले पाहिजे, त्याच्याशिवाय आपली योग्यता होत नाही. आणि योग्य झाल्याशिवाय जे काही पुढचे जे काही धार्मिक प्रगती आहे आपली, ती आपली होत नाही. आपली धार्मिक प्रगती होणं पण तेवढंच आवश्यक आहे. जसं आपल्याला उपदेश घेतलेला अनेकांना अनेक वर्ष झालेले आहेत, अनेकांच्या अनेक पिढ्या झालेल्या आहेत, परंतु धार्मिक प्रगती काय आहे याला जास्त महत्त्व आहे. आधी आम्हाला याचं खूप नवल वाटायचं, ते म्हणायचे आमच्या एवढ्या पिढ्या आहेत, एवढ्या पिढ्या आहेत. आता पिढ्यांचं काही महत्त्व नाही वाटत, कारण की आता असं वाटतं की धार्मिक प्रगती यांची काय आहे, ती धार्मिक प्रगती आता बघावी लागते. तर धार्मिक प्रगती कधी कधी खूप कमी असते. सूत्रपाठ एक चौथी पिढी पाचवी पिढी असेल, त्या घरामध्ये सूत्रपाठ नसेल, लीळाचरित्र नसेल, देवपूजेची व्यवस्था व्यवस्थित नसेल, म्हणजे इतर विधींच्या बाबतीत जर का माहिती नसेल तर ती चौथी पाचवी पिढीचं आपण दाखल्या देऊन उलट आपला हासा करून आपण घेतो. म्हणून धार्मिक दृष्ट्या
जी प्रगती असली पाहिजे ती ज्ञानाशिवाय होत नाही. जर का तुम्हाला ज्ञान झालं तर देवाने काय सांगितलं ते कळतं आणि देवाने काय करायला सांगितलं हे पण त्याच्यामधनं कळतं. आणि जर का ते कळालं आणि त्या ह्याच्यामध्ये आपण जर का त्या आचरणात आपण थोडं थोडं जरी उतरलो तर तुमचं आध्यात्मिक ह्याच्यामधलं ज्ञानाची प्रगती पण होते, ज्ञानही तुम्हाला भरपूर होतं आणि सोबतच इतर विधी जे आहेत ते सुद्धा प्राप्त होत राहतात. आणि म्हणून चांगदेव भटांसारखे जे व्यक्ती आहेत की ज्यांनी स्वामींना जे काही स्वामींच्या संपर्कात राहण्यासाठी म्हणून त्यांनी आपलं गाव घर नातलग हे सगळे सोडलेले आहेत. अजून त्यांचं अनुसरण नाही झालं चांगदेव भटांचं, वयाने लहान आहेत, परंतु जेवढ्या वेळपर्यंत ते स्वामींसोबत आहेत तेवढ्या वेळपर्यंत त्यांचं आचाराचं पहिलं वचन आहे स्वदेश संबंध त्याज्य, स्वग्राम संबंध त्याज्य, संबंधियाचा संबंध विशेषतः त्याज्य, सगळं त्यांचं घडत आहे. विशेषतः त्याज्य नातलगांचा संपर्क, त्याचा अर्थ सांगतात दुरूनही अंतःकरणी न आठवावे. म्हणजे आपण जर का लांब गेलो नातलगांपासून तर अंतःकरणामध्ये सुद्धा त्यांची आठवण आली नाही पाहिजे, एवढा त्याग त्यांच्या संदर्भात करायचा आहे. चांगदेव भट्ट स्वामींसोबत आहेत तर तिथे त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांच्या नातलगांची घरची कसलीच आठवण येईना. परंतु येणारे जाणारे जे होते त्यांनी स्वामींना वगैरे वगैरे म्हटलं, यांचे आई वडील जे आहेत ते अवसरी करती म्हणजे यांचं तरी काळजी करत आहेत, कुठे गेला काय गेला असं विचारत आहेत. मग स्वामी म्हणतात असं करा, घरी जाऊन या, मग रिद्धपूरला आपण निघूया. परंतु स्वामी त्यांना घरी जा असं नाही म्हणत, घरी जाऊन या असं म्हणतात. म्हणजे परत बोलवणं आहे. कारण की चांगदेव भटांचा तो अधिकारच आहे की त्यांनी स्वामींच्या सोबत राहावं. एखादी व्यक्ती महादेव राजासारखी अशी आहे की स्वामींसोबत राहण्याची इच्छा आहे, भेटायची इच्छा आहे, पण स्वामी साधी भेट सुद्धा त्यांना देत नाही. देमती सारखी व्यक्ती जे स्वामींच्या सन्निधानी राहायचं आहे, परंतु त्या ठिकाणी त्यांना स्वामी म्हणतात बाई असावं, आपल्या घरी येणं जाणं करा, इथे काही राहण्यात काही अर्थ नाही. म्हणतात देवा आम्ही सगळं सोडून येतो आणि तुम्ही इथे राहू देत नाही. सांगतात काय सोडून आले तुम्ही? सगळं सगळं तर असंच गेलं तुमचं. पती गेल्यामुळे साहजिकच चांगले कपडे घालायचे नाही, दागिने घालायचे नाही, चांगलं खायचं नाही, चांगल्या कार्यक्रमात मंगल कार्यामध्ये जायचं नाही, हे सगळं तर तुमचं बंद झालेलं आहे, आधीच बंद झालं. आमच्यासाठी तुम्ही काही सोडलं का? आमच्यासाठी वेश परिवर्तन झालं का? नाही. देवासाठी म्हणून समर्पित होत असताना तिथे दागिन्यांचा त्याग हा एक वेगळा त्याग आहे, पण तुम्ही त्याच्यासाठी त्याग केला का? नाही. तुम्ही तुमच्या प्रापंचिक कारणासाठी, व्यावहारिक कारणासाठी म्हणून, समाज नावं ठेवेल म्हणून, त्या समाजाची ती वहिवाट आहे म्हणून तुम्ही हे सगळं सोडलंय. कारण की पती सरल्यामुळे पुढचं काही चांगल्या कार्यात सहभाग घेणे नाही. आणि सोडून काय आले तुम्ही? एरवीच तर ते ज्यांच्याकडे तुम्ही राहता त्यांची सेवा तुम्हाला करावी लागते, त्यांचं जेवण झाल्यानंतर तुम्हाला जेवावं लागतं. तिथेही तुमचा तो काही मान सन्मान नाही आहे की तो सगळं तुम्ही सोडून इथे आलेला आहात. त्या उलट महादेव राजाचं होतं, एवढं सैन्य, एवढं राज्य. स्वामी सांगतात एक भेट जरी झाली असती तरी सर्व राज्य सोडून या ठिकाणी तो आमच्या सोबत राहिला असता, राज्य त्यागून. याला त्याग म्हणतात. जे आहे म्हणजे आपल्याकडे आधी असावं आणि मग तो त्याग करावा. काहीच नाही आणि आपण म्हणायचं आम्ही देवासाठी सगळं त्याग केला, तर तसं नाही. म्हणून जो त्याग आपण करतो आहोत तो कशाच्या निमित्ताने करतो आहोत? देवासाठी करतो आहोत की आपल्या प्रकृतीसाठी करतो आहोत? म्हणजे एखाद्याला डॉक्टरांनी सांगितलं गोड खाऊ नका, मग ते म्हणतात मी देवासाठी गोड सोडतोय. परंतु देवासाठी सोडतो का आपण? डॉक्टरांनी सांगितलं आता जास्त तेलकट खाऊ नका, जास्त तुम्ही हे गोड खाऊ नका, तिखट खाऊ नका, म्हणून ते आपण बंद करतोय. ते देवानी सांगितलं म्हणून जर का बंद केलं असतं आपण आधीच, तर डॉक्टरांकडे जायचीच वेळ आली नसती. एक लक्षात घ्या, डॉक्टरांचं ऐकल्याने आपण देवाकडे जाणार नाही आणि देवाचं जर का ऐकलं तर डॉक्टरांकडे जायचीच वेळ येणार नाही. देवानी ह्या सर्व पथ्य पाणी आचरणामध्ये हे सर्व आधीच सांगून ठेवलेलं आहे. स्वभाव मात्र या पदामध्ये सगळं काय येतं. नुसतं स्वभाव मात्रे. लोक म्हणतात की ग्रस्तांना अस्थिपरीचं आचरण नाही,
मी ती आस्तीबरीचा अर्थ मी केला, त्याच्यात ग्रस्तांसाठी पण ती आस्तीबरी तेवढीच उपयोगाची आहे. गृहस्थ लोकांनी सुद्धा स्वभाव मात्रे करायचं, पण स्वतःच्या डायटिंगसाठी नाही, वजन कमी व्हावं म्हणून नाही, तर देवाने सांगितलं म्हणून करा. कार्य तेच करायचं आहे, परंतु त्याचा हेतू जो आहे, हे का करायचं आहे मला, तर डॉक्टरने सांगितलं म्हणून नाही, तर देवाने सांगितलं म्हणून मला ते करायचं आहे, अशा अर्थाने जर का तुम्ही ते केलं तर मग काय आहे की ते खऱ्या अर्थाने परमेश्वरासाठी सोडलं असं त्याचा अर्थ त्याच्यामध्ये होतो. आणि परमेश्वर सुद्धा ते जाणतात. आणि म्हणून जे काही आपल्याला करायचं आहे ते देवासाठी म्हणून करायला आपण शिकलं पाहिजे. आचार्य भटोबास होते, जेही काही करायचे सेवेमध्ये ते सर्व स्वामींसाठीच होतं. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत नेवाशाला जरी गेले तर नेवाशाला काही फेरफटका मारायला जात नव्हते. पूजाद्रव्य आणायला, स्वामींचं पूजन साहित्य आणायला जायचं. कुठेही गेले, फुलं आणायला गेले तरी स्वामींसाठीच फुलं, सिलिका आणून आणायला गेली तरी स्वामींसाठीच. जेही कार्य, जेही सेवा ही स्वामींसाठी म्हणून आहे. बाईसांच्या बाबतीतही तसंच आहे. जेवढी काही बाईसा दिवसभरामध्ये जेवढी काही हालचाल करायची तेवढी सगळी हालचाल फक्त स्वामींसाठीच म्हणून ते असायचं. मग तिथे सांगितलं, बाईसा बाहेरी जाती, हातपाय धुती, तोंड धुती, सोवळे वस्त्र वेडीती. का बरं? स्वामींसाठी. आपण चांगले कपडे घालतो ते आपल्यासाठी, समाजासाठी, की समाजात चांगलं वाटलं पाहिजे, आपल्याला पण चांगलं वाटलं पाहिजे. पण बाईसा जे हातपाय धुवायचे, तोंड धुवायचे ते स्वामींसाठीच. कारण की आता पूजाअवसर आहे स्वामींचा. मग पूजाअवसर प्रसंगी आपल्या शरीराची दुर्गंधी वगैरे स्वामींना गेली नाही पाहिजे. आपलं समजा घाम आला असेल तर घामाचं अंग स्वामींना वगैरे स्पर्श झालं नाही पाहिजे. आपले कपडे खराब झाले असतील तर ते कपडे स्वामींना पूजाअवसर प्रसंगी स्पर्श झाले नाही पाहिजे. म्हणजे त्यावेळी स्वच्छच कपडे आपले असले पाहिजेत. कुणासाठी? स्वामींसाठी. आपण चांगले कपडे घालतो अवसर प्रसंगी कशासाठी? लोकांना बरं वाटावं, फोटोतही आपले चांगलं आपण दिसावं म्हणून ते असतं. परंतु इथे बाईसांचं उद्दिष्ट असं आहे की त्यावेळेला स्वामींना आपल्या उपस्थितीमुळे कुठलीच उपद्रव त्या ठिकाणी होता कामा नये, तो एक भाग बघितला पाहिजे होता. असं मामाजींनी आम्हाला सांगितलं की नित्यविधी आणि निमित्तविधी दोन भाग आहेत आपल्या विधीमध्ये. नित्यविधीमध्ये तुम्ही एकटेच असता, मग त्या ठिकाणी आपण 8 दिवस जरी आंघोळ नाही केली तरी चालते, किती मळके कपडे असले तरी चालतं. हे कुठला विधी आहे? नित्य एकांतातला विधी आहे. पण जेव्हा तुम्ही लोकांतामध्ये येता, मार्गामध्ये येता, अटनाधिक्रमे आटोपून मार्गात एकदा आल्यानंतर तिथे लोकांत आहे. आता तिथे लगेच आपण निमित्त विधीमध्ये येतो. एकट्याने करायचा जो विधी आहे तो नित्य विधी त्याला म्हटलं जातं. आणि सगळ्यांच्या सोबत जो विधी करायचा आहे मार्गात राहण्यापासूनचा त्याला निमित्त विधी असं म्हणतात. मग निमित्त विधीमध्ये राहताना तुम्हाला असं कसंही राहता नाही येणार. थोडंसं तुमच्या अंगाची दुर्गंधी नाही आली पाहिजे. तुमचे कपडे मळके असले तरी चालतात पण त्याची दुर्गंधी नाही आली पाहिजे. असे पाण्यात का होईना ते काढले पाहिजेत. कशासाठी? तुम्ही एकांतात असल्यानंतर तुम्हाला किती घाम येऊ काय आहो, परंतु त्याचा उपद्रव दुसऱ्या कोणाला होणार नाहीये, तुम्ही एकटेच आहात. परंतु निमित्त विधीमध्ये जर का तुम्ही देवपूजेला बसलेले आहात सगळ्यांच्या सोबत आणि तुमच्या अंगाची दुर्गंधी येत असेल तर ते बाजूचे जे आहेत त्यांना अस्वस्थता त्यांची होईल, त्यांना दुर्गंध येईल आणि त्यांची देवपूजा, त्यांचा इतर विधी, पोथी पान या सगळ्या विधींमध्ये काय होईल? त्यांना अस्वस्थता निर्माण होईल आणि ते होता कामा नये. म्हणून निमित्त विधीमध्ये एक राहण्याचा भाग आहे. आता हे जे आहे शास्त्रामध्ये असं स्पष्ट आलेलं नाहीये. का नाही आलं? कारण का काही गोष्टी एक व्यवहारातला भाग आहेत, तो तुम्हाला सहजपणे कळायला पाहिजे. ते काही वचनातच सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे देवाने असं नाही. काही गोष्टी तुम्हाला लोकांतात गेल्यानंतर कसं राहायचं हा व्यवहाराचा भाग आहे तो. मग त्या ठिकाणी जसं एकांकामध्ये राहतो, नित्यविधीत राहतो, तसंच निमित्तविधीमध्ये नाही. निमित्तविधीमध्ये थोडासा तुम्हाला बदल करावा लागेल. तुमच्या विधी आचरणामध्ये वगैरे वगैरे सेवेमध्ये तुम्हाला थोडासा बदल करून तिथे थांबावं लागेल. कारण की ज्या मार्गात आपण थांबतोय त्या मार्गाचे स्वतंत्र काहीतरी नियम आहेत.
पोथीपानाचे, अभ्यासाचे, सेवेचे, देवपूजेचे, तर त्या त्या वेळामध्ये त्या त्या विधीमध्ये तुम्हाला सहभागी होता आलं पाहिजे. तुमचा दुपारचा वेळ जो आहे 3 ते 4 तो विजनाचा आहे. तुम्ही एकांतात बसून विजन करतायत नित्य विधीमध्ये, पण निमित्त विधीमध्ये त्यावेळी जर का पोथी असेल तर तुम्हाला पोथीला जाऊन बसावं लागेल. पोथीला बसणं हे सुद्धा एक प्रकारचं काय विजनच आहे. आणि एरवी तुम्ही संध्याकाळी 5 ते 6 तुमचा अजून काही विधी करत आहात एकांतामध्ये, नित्य विधीमध्ये. निमित्त विधीमध्ये काय आहे, मोठ्या मार्गांमध्ये संध्याकाळी 5 ते 6 तिथली व्यापार म्हणजे सेवा असते मार्गाची, मग त्याच्यात सहभागी तुम्हाला व्हावं लागेल. म्हणजे असे काही जे बदल आहेत प्रसंगोचित ते निमित्त विधीमध्ये आपल्याला करावे लागत असतात. आणि म्हणून या ठिकाणी बाईसा ज्या आहेत ते हातपाय धुती, तोंड धुती, सोवळे वस्त्र वेढीते ते स्वामींसाठी म्हणून आहेत. म्हणजे अशा प्रकारे हा बदल जो आहे तो केल्या जात असतो किंवा होत असतो किंवा करावा लागत असतो. चांगदेव भट्ट जे आहेत, चांगदेव भट्ट आता या ठिकाणी स्वामींसोबत आहेत. स्वामी त्यांना म्हणतात की आता काय करा, घरी जाऊन या. म्हणजे तोही एक व्यवहार स्वामींना राखावा लागतो. आता स्वामी त्यांना पाठवतात आणि पाठवत असताना त्यांना काही विधी सांगतात. घरी चाललेत का तुम्ही, तर घरी जाताना किंवा घरी गेल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, परमेश्वराची आठवण करावी लागेल, स्मरण करावं लागेल. किती वेळा करायचं स्मरण, इतक्या वेळा, 10, 20, 20-30 वेळा आठवा. नाही जमलं तर 10-20 वेळा आठवा. नाही आठवलं तर 7-5 वेळा, 1-2 वेळा तरी आठवा. म्हणून स्वामी त्यांना स्मरण विधान जे आहे ते सांगतात त्याच वेळेला. आणि मग तिकडून आल्यानंतर आता स्वामींच्या सेवेमध्येच आहेत, रिद्धपूरचा प्रवास सुरू आहे. आणि मग अशा वेळेला जेव्हा स्वामी त्यांना खेळायला पाठवतात तर त्या विधीमध्ये सुद्धा त्यांचा खेळ नाहीच आहे. खेळामध्ये सुद्धा ते खेळत नाहीत आणि खेळतात जरी तरी तिथे सुद्धा विधीच उपस्थित होतं, दुसरं काही नाही आहे त्याच्यामध्ये. सर्वात प्रथम म्हणजे बाईसा त्यांना ती सेवा देतात. म्हणजे तो जो जीव आहे तो सेवे वेगळा कधी राहतच नाही. जो ईश्वराच्या सन्निधानामध्ये किंवा आज्ञापालनामध्ये जो राहतो जो जीव, मग ते प्रत्यक्ष मूर्तीच्या सन्निधानी असो नाही तर मार्गामध्ये असो, त्या ठिकाणी तो जीव सतत नामस्मरण त्याचं सुरू राहतं. काही ना काही विधी जो आहे त्याचं सुरूच राहतो. मार्गात जर का तुम्ही बघितलं काही मंडळी असतात ते काही जे काही करतात ती काही ना काही मार्ग सेवाच असते. आणि त्याच्यामध्ये काही ना काही ईश्वर विहित विधी कुठे ना कुठे आपल्याला दिसत राहतो. आणि म्हणून चांगदेव भटांच्या बाबतीमध्ये त्यांचा जो संस्कार आहे, त्यांचं जे काही आवड आहे परमेश्वराच्या प्रती, त्याच्या अनुसार त्यांना सतत विधीच विधी घडतो आहे. कारण की देवासाठी म्हणून त्यांनी ते सोडलेलं आहे. मागाशी जे आपण म्हटलं की आचाराचं पहिलं वचन त्यांना त्याच्यातनं घडलेलं आहे. आपला विषय तिथून सुरू झालेला होता की नातलगांची जी आठवण आहे ती दुरूनही अंतःकरणी आठवला नाही पाहिजे. आणि हे जे होते चांगदेव भट्ट ते तर घरादाराला विसरूनच गेले होते. तर घरून निरोप आला आणि स्वामींनी पाठवलं म्हणून गेले, नाही तर चांगदेव भट्ट गेलेच नसते. आणि स्वामींना सुद्धा तो व्यवहार राखायचा आहे, स्वामींनी पाठवलं आणि यायची सुद्धा अनुमती दिलेली आहे. आणि मग ते आलेले आहेत. आता जर का या एका वचनाचं अनुपालन एका विशिष्ट दिवसासाठी का होईना चांगदेव भटांकडनं होत आहे, आपल्याकडनं सुद्धा या वचनाचं पालन होत असतं. जसं ते म्हटलं जातं की आचार प्रकरण हे फक्त साधूंसाठीच आहे. हे बरोबर आहे एकदम, ते फक्त साधूंसाठीच आहे आणि साधू होणाऱ्यांसाठी पण आहे. कारण की साधू कधी आचरण करू शकतील त्याचं, जेव्हा ते साधू होण्याआधी त्याचं आचरण करत असतील तर. जसं जे लहानपणापासूनच मार्गात आहे त्यांचं स्वदेश स्वग्राम संबंधी असं हे वचन तर घडतच आहे म्हणून ते साधू होऊ शकतात. तसं वास्तविक वर्ग, उपदेशी वर्ग हे काही वेळासाठी त्याचं आचरण करत असतील. आता तुम्ही पदयात्रेला गेलात तर पदयात्रेमध्ये तुमचं काय होतं, तेवढ्या दिवसासाठी तुम्ही विसरता ना सगळं.
तुमचं गाव त्यागता, जिल्हा त्यागता, नातलगांचा जो काही संपर्क आहे तोही तुमचा त्यागून जातो. नंतर तर मोबाईलला सुद्धा रेंज राहत नाही, चार्जिंगही राहत नाही, स्विच ऑफ होऊन जातो पदयात्रेमध्ये. आणि जेव्हा तुमचा मोबाईल बंद होतो तेव्हा तुम्ही पूर्णपणे परिवाराशी तुटून जाता. म्हणजे संपर्क तुमचा पूर्ण तुटून जातो आणि तुम्ही जास्त पदयात्रेमध्ये सहभागी होता. मोबाईल बंद झाल्याशिवाय नाही तर मोबाईल असेल तर रोज सकाळ संध्याकाळ त्यांचा तरी फोन येतो ना आपला तरी फोन जातो. म्हणजे धड इकडे नाही धड तिकडे नाही असं होतं आपलं. मग म्हणून ते आहे की अशा वेळेला एक विशिष्ट वेळ तुम्ही संपर्क करण्यासाठी म्हणून त्या साधनाचा उपयोग करा. एरवी काय जिथे ज्या गोष्टीसाठी तुम्ही गेलात, एखाद्या ठिकाणी देवपूजेला गेलात तर पूर्णपणे देवपूजा तिथल्या संबंधित स्वामींच्या लीळा, स्मरण, सेवा, दास्य इतकं लीन होऊन घरची आठवण नाही आली पाहिजे. चांगदेव भटांचं तसं झालेलं आहे. आपणही तसं करू शकतो. आत्ता बघा, आत्ता पण तुम्ही आलेले आहात. काही लोक नाही आले, त्यांना घरदार सोडवत नाहीत, परंतु काही लोक आले, काही निरूपण आहे, पाऊस पण आहे, तरी जाऊया. निरूपणाला जर का पाऊस आला तर आपण काय येऊ नये? पाऊस येतो की नाही निरूपणाच्या वेळेला, मग आपण का उपस्थित राहू नये? मग एवढ्या वेळासाठी तुम्ही तुमचं घर सोडलेलं आहे, एवढ्या वेळासाठी तुम्ही तुमचं जी कॉलनी आहे, विभाग आहे तो तुम्ही सोडलेला आहे, आणि एवढ्या वेळासाठी तुम्ही तुमचे नातलगही सोडलेले आहेत. तुम्ही घरी सांगता येताना सांगून गेले की आता 1-1.5 तास काही फोन करू नका आणि काही नाही, मी 1-1.5 तास नाहीये, सगळ्यांना सांगून टाकलं तुम्ही. म्हणजे तुम्ही सगळ्यांना सोडलंय 1 तासासाठी. आचाराचं पहिलं वचन काही वेळासाठी का होईना तुमच्याकडनं आचरल्या जात आहे. हळूहळू ते 2 तास, 3 तास, 24 तास, 1 दिवस, 8 दिवस, 1 महिना. म्हणजे कधी कधी काही ग्रस्त मंडळी आहेत जे पोथीला जातात. आता जसं पोथी लागली, 1 महिना पोथी आहे, ते 1 महिना तिकडे पोथीलाच असतात, सेवा, दास्य वगैरे वगैरे स्मरण चालतं. म्हणजे 1 महिना तुमचा तो विधी त्या ठिकाणी घडला. म्हणजे अशा पद्धतीने तुमच्याकडनं काही वेळासाठी का होईना तो विधी घडत असतो. आणि म्हणून असं थोडा वेळासाठी जर का तुम्ही विधी करत राहिलात तर एक वेळ तुम्हाला पूर्ण वेळासाठी हा विधी, म्हणजे जन्मपर्यंत, आयुष्यपर्यंत तुम्ही हा विधी पाळू शकता. स्वदेश संबंध त्याज्य, स्वग्राम संबंध त्याज्य, संबंधियाचा संबंध विशेषतः त्याज्य, ईश्वरीच्या आवडीस्तव जर का आपण या सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्याला एक वेळ परमेश्वर असा पूर्ण योग घडवून देतील. भटोबासांसारखं, नीळ भट्टांसारखं, महिम भटांसारखं, की पुन्हा परिवाराचा, स्वदेशाचा, स्वग्रामाचा तुमचा योगच येणार नाही. पूर्णपणे परमेश्वरमय तुम्ही होऊन जाल. जसं शांताबाईसांना आमच्या स्वामींनी तिथून लांब पाठवलं मुलींपासनं, आणि तिथे जाऊन तुम्ही आचरण करा. इथे राहिलात तर सारंग पंडित, एकाईसा हे सर्व परत परत भेटत राहतील. म्हणून त्या ठिकाणी स्वदेशाचा त्याग झालेला आहे, त्यांचा स्वग्रामाचाही त्याग आधीच झालेला आहे. फक्त आता संबंधियाचा त्याग आहे, तो फक्त होणे बाकी आहे. तोही देवाने करवून दिला. आणि परमेश्वराच्या संबंधात, संयोगात, सन्निधानात, आज्ञा पालनेमध्ये शांताबाईसांनी आपल्या देहाचा शेवट केला आणि मोक्षाची सुरुवात जी आहे ती सुद्धा केली. म्हणजे काही लोकांचं फक्त देहाचा शेवट होतो, परंतु सुरुवात मात्र कसली होत नाही. सुरुवात आपली नाही, ह्या कर्मफळातनं निघाले की त्या कर्म, हे सगळं जोडलेलं आहे, चालूच आहे आपलं, हे नव्याने काहीच नाही. शांताबाईसांच्या नशिबामध्ये हा प्रकार नव्हता. म्हणजे मोक्षाची वाटचाल हे कधी होणार, जेव्हा स्वामी भेटतील वगैरे, थोडासा अधिकार जोडलेला आहे, परंतु आज्ञा पालन करून तो अधिकार वाढवणं हे शांताबाईसांकडे लागू होतं. जर का त्यांनी ते नसतं केलं तर ते पुढे गेल्या नसत्या. म्हणजे त्यांच्या देहाचा आणि आयुष्याचा शेवट झाला, परंतु ईश्वर प्राप्तीची सुरुवात तिथूनच झाली. इथे शेवट झाला, तिथे सुरुवात झालेली आहे. आपला फक्त शेवट होतो, सुरुवात मात्र कसली होत नाही. आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने परमेश्वर प्रसन्न झाले. निर्दोषपणे आणि ईश्वराच्या आज्ञा पालनामध्ये त्यांनी आपलं देह क्षेपलं, आणि म्हणून स्वामी जे आहेत, स्वामी त्या ठिकाणी प्रसन्न झालेले आहेत. या ठिकाणी चांगदेव भटांच्या बाबतीतही तसंच आहे की घराचा त्याग करायचा आहे, गावाचा त्याग करायचा आहे,
जिल्ह्याचा त्याग करायचा आहे, नातलगांचाही त्याग करायचा. याला कारण काय आहे? स्वामी आहेत. स्वामींसाठी म्हणून ते सगळं सोडायचं आहे आणि ते आवडीस्तव ते इथे येऊन राहिलेले आहेत. आणि स्वामी सुद्धा विशेष प्रसन्न असल्यामुळे त्यांना विधीपाठी विधी प्राप्त होत आहेत. बाईसांनी त्यांना तो विधी प्राप्त करून दिला आणि त्यांनी सुद्धा काय केलं? बरवी वस्त्रे धुतली, धोत्रे बरवे धुतली, स्वच्छ कपडे धुतले. ओपविली वाळविली, मागुती धुनी वाळते घातली. पुन्हा स्वच्छ पिळून वगैरे त्यांनी ते काय केलेले? पाण्यातनं परत ती वस्त्र काढली, चांगली पिळली, झटकली आणि ती सुकवायला टाकलेली आहेत. मग वाळवंटी पायावरी ओलसरे मातीच्या दोन्ही देवळ्या करीती. आता चांगदेव भट जे आहेत, आता त्यांचा जो खेळ आहे त्या खेळण्यासाठी म्हणून ते स्वामींची जी वस्त्र वगैरे व्यवस्थित धुवून वगैरे त्यांनी ती ठेवलेली आहेत आणि मग आता खेळायला लागलेले आहेत. आता लहान मुलांचा खेळ काय? त्या नदीमध्ये वाळू आहे, वाळू ओलसर आहे कारण की नदीला पाणी असल्यामुळे, आणि ती वाळू त्यांनी काय करायची? ओलसरे मातीच्या दोन्ही देवळ्या करीती, म्हणजे पाय ठेवायचा, त्या वाळूमध्ये पाय ठेवायचा आणि त्या वाळू त्या पायावर काय करायचं? ती वाळू अशी थापायची, ओली वाळू अशी पक्की पक्की थापायची जोर देऊन, आणि पूर्ण अशी ती एक देवळी तयार झाली की त्याच्यातनं अलगद तो पाय काढून घ्यायचा. हे लहानपणी अनेकांनी असा खेळ केलेला असेलच. मग पाय काढून घेतला की अशी ती देवळी अशी असायची. असे त्यांनी 2 देवळ्या तयार केल्या आणि मग त्या ठिकाणी ते देवळ्या तयार केल्यानंतर देवीची म्हणती आणि मग ते म्हणतात, हे श्री गुंडमरावळांची गुंफा, हे श्री चांगदेवरावळांची गुंफा. आता ते 2 मंदिरं तयार झाले आणि त्या दोन्ही मंदिरांना नावं सुद्धा दिल्या गेली की ही श्री प्रभूंची गुंफा आहे, श्री गोविंद प्रभूंची गुंफा आहे, हे त्यांचं मंदिर आहे, आणि हे आमच्या श्री चक्रधर स्वामींचं मंदिर आहे. म्हणजे स्वामींसोबत आहेत म्हणून एक स्वामींचं मंदिर, आणि श्री प्रभूंच्या भेटीला चाललेलं आहे म्हणून श्री प्रभूंचं मंदिर. म्हणजे आता तो जो प्रश्न असतो की कुठे आम्ही अमक्या स्थानाला गेलो, रिद्धपूरला गेलो तर कुठलं नाम घ्यायचं? 5वं नाव घ्यायचं की 4थं नाव घ्यायचं? दत्तात्रय प्रभूंच्या स्थानाकडे गेलो तर कुठलं नाव घ्यायचं? तिथे 5वंच घ्यायचं तिथे पण की दुसरं घ्यायचं? अर्थातच आपण कुठलंही नाव घेतलं तरी ते आपल्याला मोक्ष प्राप्त करून देणारच नाम आहे, पुनःसंबंधाला घेऊन जाणारच नाम आहे. फक्त विहित आम्हाला 5वं आहे, 5वं ते निरंतर सांगितलेलं आहे. परंतु चांगदेव भटांची लीळा बघितल्यानंतर या ठिकाणी ज्यांच्या सोबत आहोत त्यांच्याही नामाचं स्मरण झालं पाहिजे, आणि ज्यांच्या भेटीला चाललेलो आहोत, ज्या स्थानाला आपण चाललेलो आहोत ते स्थान कुठल्या अवताराचं आहे त्या अवताराचं सुद्धा स्मरण जे आहे तिथे जाऊन आपण करू शकतो. तुम्ही दत्तात्रय प्रभूंच्या स्थानाकडे गेले, 5वंही नाम घ्या आणि दुसरंही नाम तुम्ही घेऊ शकता तिथे, किंवा दुसरंही नाम घेतलं तर काहीच हरकत नाही. तुम्ही रिद्धपूरला गेलात, तिथे श्री प्रभूंच्याही नामाचं स्मरण आणि आमच्या स्वामींच्याही नामाचं स्मरण त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. चांगदेव भटांनी तेच या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणत होते की ही श्री चांगदेवरावळांची गुंफा, ही श्री प्रभूंची गुंफा. आणि मग दोन्ही अवतारांची दोही देवाचे लवलवा नाव घेती, आणि दोन्ही अवतारांची जी नामं आहेत, जी नामस्मरणासाठी म्हणून आपल्याला देवानी सांगितलेली आहेत, त्या नामांचं स्मरण उच्चारण या ठिकाणी चांगदेव भट करत असतात. श्री गुंडमरावळा गोसाव यांचे श्री चरण शरण. श्री गुंडमरावळा गोसाव यांचे श्री चरण शरण. मुळात म्हणजे आता इथे हे नाम जर का तुम्ही ऐकलं तर इथे आपण जे म्हणतो गोसाव यांचे चरण शरण असंच म्हणतो, पण आमच्या स्वामींच्या चरणाला आपण कधी चरण नाही म्हणत, श्रीचरण म्हणतो, श्रीकर म्हणतो, बरोबर? तसं इथे सुद्धा श्रीचरण शरण असा उल्लेख आहे. आणि तसं म्हणायचं झालं तर ते श्रीचरण शरण असं म्हटलं तरी हरकत नाही, कारण की कधी पण आपण ते श्री नेत्रच बोलतो ना. आपण श्रीचरण, श्रीकर
श्रीकर्ण, श्रीमुख हे सर्व आपण त्याला श्री श्री लावत असतो. आदरपूर्वक त्याचं नाम उच्चारण आपण करतो. म्हणून या ठिकाणी चांगदेव भट्ट सुद्धा नाम स्मरण करत असताना दोन्ही अवतारांचं स्मरण करतात आणि दोन्ही देवांचं नाम जे आहे ते घेतात. ते म्हणतात श्री गुंडमरावळा गोसावी यांचे श्रीचरण शरण, श्री चांगदेवरावळा गोसावी यांचे श्रीचरण शरण. आता हे कसं म्हणतात ते? लवलवा नाव घेते, म्हणजे पटापट नाव घेतात. एका नावापरी दुसरं नाव, परत पहिलं नाव, परत दुसरं, परत पहिलं, परत दुसरं. खेळ कसा चालू आहे अशा पद्धतीने त्यांचा तो खेळ सुरू आहे. त्यानंतर लाहे लाहे म्हणती, म्हणजे अजून वेगामध्ये बोलतात. हे रेरा गोसावी यांचे श्रीचरण शरण, दोन्ही देवाचे श्रीचरण शरण असं पण म्हणतात. ऐसे लवलवा म्हणते आणि मग असं पटापट हळूहळू म्हणते. एरा देवळाकडे हात जोडती, एरा देवळाकडे हात जोडती. कधी या देवळाकडे हात जोडतात, कधी या देवळाकडे हात जोडतात. असा त्यांचा तो विधी जो आहे तो सर्व सुरू आहे. आणि मग ऐसा खेळू खेळत असती असा त्यांचा खेळ चालू आहे. वास्तविक चांगदेव भटाने अशा देवळ्या बनवत राहिले असते, खेळत राहिले असते, देवाचं नावही नसतं घेतलं वगैरे, परंतु त्यांच्या वयाला पाहता त्यांचा इथला जो संस्कार आहे तो खूप चांगला संस्कार आहे. जसं आम्ही सांगत असतो की स्वयंपाक बनवताना रेकॉर्डिंग ऐका. काही लोक त्याला आक्षेप घेतात की असं उभं राहून आणि अशा पद्धतीने तुम्ही देवाचं ऐकायचं नाही, खाली बसूनच ऐकायचं. आम्ही म्हणतो की स्वयंपाक सुरू व्हायच्या वेळेला 2 दंडच घाला, देवाला प्रार्थना करा आणि स्वयंपाकही सुरू करा आणि रेकॉर्डिंगही सुरू करा, ऐकत राहा. देवाचं ऐकतच स्वयंपाक तयार करा. याचा लाभ असा होतो की तुम्ही कोणाशी बोलत नाही, त्या वेळात तुमच्याशी पण कोणी बोलत नाही. तिथे कोणी आलं जरी ते म्हणतात आई काय करते, रेकॉर्डिंग ऐकते आहे, तर ते इशाऱ्यानेच तुम्हाला हे करतात, म्हणजे शब्दांचा प्रयोग होत नाही. आणि त्याच्यामुळे रेकॉर्डिंगच ऐकत असल्यामुळे इतर कुठलेच विचार डोक्यामध्ये येत नसतात. आणि स्वयंपाक बनवताना कुठलेच विचार आपल्या डोक्यात नको. तुम्ही एकदा असं प्रयोग करून बघा, तुमच्या लक्षात येत नाही, पण स्वयंपाक बनवताना सुद्धा तुमच्या मनात खूप विचार येत राहतात. मनातच एकदम रागाचा विचार येतो, मध्येच मुलांवर चिडचिड करायची, असं सगळे राजस तामस हिंसक सगळे विचार मनात येत राहतात आणि तो स्वयंपाक तयार होत राहतो. तुम्हाला वाटतं की फक्त आपण राई जिऱ्याचीच फोडणी दिलेली की काय, पण हे राजस तामस सात्विक हीच पण फोडणी त्याला बसत असते. आणि मग असं अन्न ग्रहण केलं की मग आपण सुद्धा घरामध्ये वादवाद चिडचिड सात्विकता हा प्रकार, म्हणजे हे सगळं चालूच राहतं. सात्विकता हा प्रकार राहत नाही. म्हणजे काही लोक म्हणतात बाबा आमच्या घरामध्ये सतत चिडचिडच चालते, सतत छोट्या छोट्या गोष्टींवर वादवाद, सात्विकता नाहीच आमच्या घरात. का बरं असं? याचं उत्तर आहे की तुमच्या घरामध्ये स्मरण सगळेजण करत नाहीत. सर्व ठिकाणी घरामध्ये स्मरण होत नाही, सर्व काळ स्मरण होत नाही. त्यामुळे राजस तामस गोष्टींचा प्रभाव वाढला. तुम्ही जर का एकदम या रूम मध्ये आला, तुम्हाला एकदम गरम वाटेल. का वाटेल? खिडक्या बंद आहेत, दरवाजा बंद आहे, पंखे बंद आहेत, म्हणजे थंड हवा यायच्या जागा सगळ्या बंद केलेल्या आहेत. आता जर का आपण इथे आलो, सगळे पंखे लावले, दरवाजे सगळे उघडले की कसं वाटेल? एकदम बरं मोकळं वाटेल आपल्याला. म्हणजे त्याला आपण येण्याला जर का जागा करून दिली, चांगल्या कार्याला सात्विकतेला जागा करून दिली, मुळात म्हणजे राजस तामस भाग कुठूनही उद्भवतात. त्याला काही वेळ काळाचं काही बंधन नाही कुठेही. काही जर भर देवपूजेत वगैरे याच्या चांगल्या क्रियेमध्ये ते राग चिडचिड त्यांची चालते. परंतु सात्विक क्रिया जर का आपल्यामध्ये आपल्याला निर्माण करायची असेल तर ती निर्माण सहजासहजी होत नाही, ती निर्माण करावी लागते. बसावं लागतं, डोळे बंद करावे लागतात, गाठी हातात घ्यावी लागते, लीळा आठवावी लागते. एवढं सगळं प्रक्रिया केल्यानंतर कुठेतरी थोड्या वेळासाठी आपण सात्विक व्हायला लागतो. परत डोळे उघडले की परत तुम्ही राजस तामसपणा परत येतो आपल्या डोक्यामध्ये. आपण स्मरण करताना कोणी जर का बाजूला बोलत असलो की आपल्या मनात लगेच चिडचिड निर्माण होते. सात्विक कार्य करताना सुद्धा परत चिडचिड निर्माण होते.
म्हणून हे सर्व कुठून येतं? सर्वप्रथम त्याचा जास्त प्रभाव जो आहे तो अन्नातनं होत असतो. लक्षात घ्या, अन्न जर का तुम्ही सात्विक घेतलं, निर्दोष अन्न जर का तुम्ही खाल्लं, तर तुम्ही हळूहळू हळू निर्दोष व्हायला लागतं. कमी तेलकट खाल्लं की आपण बारीक व्हायला लागतो की नाही? बरोबर. जर का आपण ते अन्न दोषयुक्त खाल्लं, तेलकट, तर आपली तब्येत खराब व्हायला लागते की नाही? लागते की नाही? तुम्ही मागचे कोणीच काही बोलत नाही. तुम्ही सगळे जागे आहेत ना? काही लोक डोळे उघडे ठेवून सुद्धा झोपतात ना. म्हणजे मला प्रश्न पडतो की तुम्हाला हे माझं बोलणं समजतंय की नाही, असं होतं ते. म्हणजे तुम्ही होला हो नाहीला नाही असं थोडंसं केलं पाहिजे. तर या ठिकाणी चांगदेव भट्ट जे आहेत, चांगदेव भट्ट हे तिथे सुद्धा ते नामस्मरण करत आहेत. म्हणजे आपल्याला सुद्धा स्वयंपाक बनवताना जर का नामस्मरण तुम्हाला करता आलं, तर केवळ आणि केवळ देवाचीच आठवण करत 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 तुम्ही ते स्वयंपाक बनवणार. काही लोक म्हणतात तसं ऐकू नका, पण ऐकायला बंदी आहे, पण आठवायला बंदी आहे का? तुम्ही जर का जेवणामध्ये कढी बनवत असाल, ताक बनवलं तुम्ही, किंवा अजून काही समजा तयार केला पदार्थ जो लीळा चरित्रामध्ये तुम्ही ऐकलेला असेल, तर तुम्हाला जर का तुम्ही लीळेशी कनेक्ट असाल, जसं आता मी सतत निरूपण माझं चालतं, तर एखादा पदार्थ समोर आला की कोणीतरी आमच्याकडे आणून दिले, बाबा हे चाकवताची भाजी आहे, आम्हाला मला लगेच ती लीळा आठवायला लागते लगेच. आता आठवण्याला बंदी आहे का काही? आपण जिथे कुठे असू, रस्त्याने चालता चालता ससा दिसला तर कुठली लीळा आठवेल तुम्हाला? की जाळीच्या देवाची? मग जाळीच्या देवाची कधी आठवेल? वाघ बघितल्यानंतर लीळा आठवेल का? ससा बघितल्यानंतर लीळा आठवेल, वाघ बघितल्यानंतर लीळा बिळा काही आठवणार नाही, बेशुद्ध पडून जाल तुम्ही. म्हणजे आपल्याला वाघ बघितल्यानंतर सुद्धा आपल्याला लीळा पहिले आठवली पाहिजे, नंतर बेशुद्ध पडा तुम्ही, पण पहिले लीळा आठवली पाहिजे. प्रसंगोचित आपल्याला लीळा लगेच आठवल्या गेल्या पाहिजेत. आठवण्याला बंदी आहे का मला सांगा? बंदी करू शकता तुम्ही आठवण्याला? ती आठवलीच नाही पाहिजे लीळा ही. तर का आठवायला बंदी नाही, तर ऐकायला काय बंदी आहे? आठवणं तर अंतरात नाही, ऐकणं तर कर्णातनं कानातनं आहे. म्हणून काय करा, जेवढ्या जेवढ्या बहाणाने कारणाने तुम्हाला देव आठवता येईल, तेवढ्या तेवढ्या बहाण्याने तू आठवतच राहा. आपल्याकडे मंदिर आहे, मंदिरात का जायचं? देव आठवेल म्हणून जायचं, बळच जायचं, एकदा नाही दोनदा जायचं. साधू संतांची भेटी घ्यायची, वासनिकांची भेटी घ्यायची, लीळाचरित्र वाचा, सूत्रपाठ वाचा, बळच वाचा. का? तर देवाची आठवण येईल. घरातली देवपूजा एक टाइम 3 वेळा करा. कशासाठी? देवाची आठवण येईल. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही ईश्वर धर्मामध्ये सुद्धा अशा प्रकारे आपण आसक्त झालो पाहिजे. आणि असं सर्व करत असताना मग तुम्ही जिथे कुठे जाल, तुम्ही भाजी घ्यायला गेले बाजारामध्ये, तुम्ही कपडे धुताय, भांडी घासताय, लादी पुसताय, जेही काय आहे, भांडताना सुद्धा देवाचं नाव घेत घेतच भांडलं पाहिजे बरं का. आता असा प्रकार आहे की नाही, भांडण सक्सेस झालं पाहिजे ना तुमचं. परंतु लक्षात घ्या की देवाचं नाव मुखात असेल तर आपण भांडणारच नाही, ही एक विशेषता आहे बरं का. तुमच्या मुखात देवाचं नाव असेल, तुम्ही जाऊ द्या, देव बघून घेतील काय करायचं, आपण काही करायचं नाही. तुम्ही जाल बरं, खरंच देवाचं नाम घेत घेत भांडायला जाल तुम्ही, तसं नाही करायचं. आपल्याला देवाने भांडायलाच नाही सांगितलं. भांडते दोघेही अन्यायी आहेत, ज्याची चूक आहे तो पण आणि ज्याची चूक नाही तो पण, पण तो भांडतो आहे म्हणजे दोघेही चुकीचे आहेत. मग कुठेही देवाचं नाव घ्यायला आपल्याला बंदी नाही. कोणीतरी म्हटलं की चप्पल पायात असताना नाम घ्यायचं नाही, असं देवाने कुठे सांगितलेलं नाहीये. आमचे आचार्य सुद्धा वाहना घालत होते, स्मृतीमध्ये आम्ही त्या दिवशी बघितलं, बरोबर, कालच्या स्मृतीमध्येच आपण बघितलं. मग जेव्हा भटोबास वाहना घालतात तेव्हा देवाचं नाव बंद करतात का ते? भटोबास असे आहेत की ते 24 तास देवाचं नामस्मरण करतायत. भटोबासांना जे काही स्वामींनी अष्टोप्रहर म्हणजे 24 तास नामस्मरण सांगितले, त्या 24 तासात आपण कुठे कुठे असू, कुठल्याही भागात असू, आपण
तेवढ्या ठिकाणी तुम्ही झोपलेले आहात तिथे सुद्धा नाम स्मरण करत करतच झोपायचं आहे. उठताना सुद्धा नाम घेतच उठायचं आहे. कोणतरी म्हटलं झोपून स्मरण करू नका, त्यांना अजूनही अष्टप्रहर स्मरण म्हणजे कळालंच नाही. अष्टप्रहर म्हणजे 8 प्रहर म्हणजे 24 तास. जर का देवाने 5वे ते निरंतर किंवा निरंतर परमेश्वराचे आठवावे अंतर पडू न देता, एक क्षण सुद्धा तुमच्याकडनं अंतर नाही पडलं पाहिजे. जेवढा वेळ मिळतो तेवढ्या वेळात देवाचं नाव घेतच राहायचं. हे जर का श्री चक्रधर स्वामींनी वचनात आणि लीळेमध्ये आम्हाला स्पष्ट सांगून ठेवलेलं आहे, तर मग हे नवीन गोष्टी कुठून आल्या? चप्पल घातली की नामस्मरण करू नका. कोण म्हणतं दुपारी 2च्या नंतर नामस्मरण करायचं नाही, देव झोपलेले असतात. एक जण म्हणतात तामस काळ असतो, उलट त्या काळामध्ये अधिक स्मरण केलं गेलं पाहिजे. आणि आमच्या स्वामींनी कधी स्मरण बंद असावं असा कुठेच उल्लेख केलेला नाही. एक तरी लेळा काढून दाखवा की देव बोले की एवढ्या वेळामध्ये देवाचं नाम घ्यायचं नाही. इथे स्वामी सांगतात एकही वेळ अशी क्षण गेला नाही पाहिजे जिथे देवाचं नामाचं स्मरण तुमच्याकडनं घडत नाही. ते सतत घडलं पाहिजे. म्हणून तुमच्या घरामध्ये जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने स्वयंपाक बनवताना देव आठवत तो जर का स्वयंपाक बनवला तर तो स्वयंपाकही सात्विक होणार, निर्दोष होणार आणि तो जो व्यक्ती खाईल तो सुद्धा हळूहळू निर्दोष होत राहील. आणि दोषरहित अन्न खाल्ल्यामुळे दोषरहित विचार सुद्धा मनामध्ये येतील आणि देव धर्म आपल्या घरातला वाढेल, चिडचिड कमी होईल, वादावाद कमी होईल. जेव्हाही वादाची परिस्थिती निर्माण होईल तेव्हा आपल्याला वाटेल नाही देवाने हे सांगितलंय, आम्ही निरूपणात हे ऐकलंय, आम्ही निरूपणामध्ये ते ऐकलेलं आहे, सतत आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून आता मला काही लोक भेटतात ते बोलतात की बाबा असं आधीसारखं काही चुका व्हायला लागली की लगेच आठवत नाही, आपण निरूपणामध्ये असं ऐकलेलं आहे, निरूपणात हे वचन ऐकलंय, ही लीळा ऐकली आहे, मग ती चूक आम्ही करत नाही म्हणजे लगेच त्या चुकीपासून आम्ही वाचतो. हा त्या श्रवणाचा लाभ आहे, निरूपण ऐकण्याचा तो लाभ आहे. अशा पद्धतीने इथे चांगदेव भट जे आहेत ते खेळत असताना देवाचं नाव घेतात. आपल्याला इथे सांगितलेलं आहे की स्वयंपाक करताना सुद्धा असं ते ऐकू नये वगैरे, आणि इथे ते खेळताना ते ऐकतायत. बाहेर आहेत ते, तिथे ते बसलेले आहेत आणि तिथे त्या नामाचं उच्चारण करतायत म्हणजे विधीचं अनुपालन जे आहे ते करत आहेत. आपण नामस्मरण घेत असताना आपले विविध गोष्टींच्या निमित्ताने आपण नामस्मरण घेतो. म्हणजे बहुतांशी ईश्वर प्राप्तीसाठी म्हणून नामाचं स्मरण केलं पाहिजे. परंतु नामाचा उपयोग आपण नको त्या हेतुक्रियेसाठी आपण करतो. आपण नामस्मरणाचा खेळ केलेला आहे, परंतु चांगदेव भटाने खेळामध्ये सुद्धा काय केलेलं आहे, नामस्मरणच केलेलं आहे. जो ईश्वर विहित विधी आहे तोच त्यांनी केलेला आहे. आणि अशा पद्धतीने स्मरण करत असतानाच खेळ खेळत असताना स्मरण त्यांचं चालू आहे. तव बाईसी उपहारू निफजविला, आणि बाईसांनी काय केलेलं आहे, उपहार निफजवलेला आहे. मग गोसाव्यांशी उपहुडू झाला. चांगदेव भट इकडे आल्यानंतर स्वामी पहुडलेले आहेत, थोडंसं आराम स्वामींनी केला आणि बाईसांनी उपहाराची तयारी केल्यानंतर स्वामी उपहुडले म्हणजे उठले आणि भोजन वगैरे सर्व स्वामींची आरोगणा झाली, गोळा विडा झाला, मागोता पहुड झाला, उपहुड झाला. पुन्हा भोजनानंतर स्वामी परत पहुडले आणि उपहुडले. पहुडले म्हणजे झोपले, उपहुडले म्हणजे उठले, आरोगणा झाली म्हणजे जेवले स्वामी. उपहुड झाला. मग बाईसी म्हणितले. आता एवढा सगळा वेळ गेला म्हणजे कमीत कमी याच्यामध्ये 4 तास गेलेले आहेत आणि 4 तास झाले त्याच्यामध्ये स्वामी झोपून उठले, आरोगणा वगैरे आठवण परत झोपले, परत उठले. म्हणजे 1-1 तास जरी स्वामी झोपले असतील 2 तास ते गेले आणि मधला 1-2 तास असे पकडा, असे 4 तास समजा सरासरी गेले असतील. अजूनही चांगदेव भट आलेले नाहीत. त्यांनी 1 तासातच किंवा 2 तासात आलं पाहिजे होतं आतापर्यंत, पण ते आले नाहीत. बाईसांना काळजी लागली आणि बाईसा स्वामींना म्हणतात, बाबा बटिकू बाबांची वस्त्रे धो गेला तो उशिरू लाविला, आजूही नाहीये. ते स्वामी तुमचे ते कपडे धुण्यासाठी म्हणून ते गेलेले आहेत, तुम्ही त्यांना पाठवले खेळण्यासाठी. ते इतका उशीर लागला की अजूनपर्यंत ते आलेले नाहीत. मग गोसावी तेथ बीजे केले. आता स्वामी निश्चिंतपणे पहुडलेले आहेत, मग उपहुडले
भोजन झालं, परत पहुडले उपहुडले, पण हे सर्व स्वामींचं शांततेत सुरू आहे. का बरं? कारण की स्वामी चांगदेव भटांच्या विधीचा आनंद घेत आहेत. स्वामी प्रसन्न आहेत कारण की तिथे जो विधी सुरू आहे तो विधी खूप चांगल्या प्रकारे देवाला म्हणजे परमेश्वराला आठवण्याचा विधी सुरू आहे. परमेश्वर प्रसन्न ह्याच्यासाठी आहेत की आम्ही जो विधी सांगितला तोच विधी ते करत आहेत, याची एक प्रसन्नता आहे. आणि मग बाईसांनी सांगितल्यानंतर स्वामी तिथे बीजे करतात. आणि बीजे केल्यानंतर तव ते खेळत असती, स्वामींनी लांबूनच बघितले की चांगदेव भट खेळत आहेत. गोसावी जाऊनी पाठीशी उभे झाले आणि आमचे स्वामी जाऊन त्यांच्या मागे उभे राहतात. आणि तयावरी सावली पडली आणि चांगदेव भटावर काय झालेले, सावली पडलेली आहे. अर्थातच इतक्या वेळ आपल्याला लक्षात आलं, काय लक्षात आलं ह्याच्यातनं, इतक्या वेळ चांगदेव भट उन्हातच बसलेले आहेत. उन्हाचं काहीच काळजी नाही. आता वाळूमध्ये जेव्हा आपण उन्हात बसतो तेव्हा इथून अशी वाळू पण तापत असते आणि वरून ऊन पण तापतं. उलट तिथे जास्त आपल्याला उष्णतेचा त्रास होऊ शकतो. पण या ठिकाणी चांगदेव भट इतक्या वेळेची उन्हात आहेत, उन्हाची जाणीवच नाही. कमीत कमी 3-1 तास झाले असतील. 2 तास जरी म्हटले तरी भरपूर झालं ना उन्हात बसणं. परंतु आमचे स्वामी जेव्हा गेले तेव्हा पाहतात तर काय आहे की उन्हामध्ये बसून काय करतायत, विधीचं आचरण सुरू आहे. उन्हाची काळजी नाहीये आणि काळजामध्ये विधी आहे. काळजात जर का विधी असेल तर इतर कुठल्याही गोष्टीची काळजी आपल्याला उद्भवतच नाही, अजिबात उद्भवत नाही. एरवी समजा कोणी म्हटलं आज प्रवचन आहे बरं का, तर म्हणतात पण पाऊस आहे मग कसं जायचं, काळजी आहे. परंतु ज्याच्या काळजामध्ये तो निरूपण आहे किंवा विधी करण्याचा आहे तर म्हणतात काय असो, पाऊस असो नाही तर काय असो, आपण जायचं. म्हणजे हा फरक त्याच्यामध्ये पडतो. ज्याच्याकडे तो विधी करण्याचा भाग नाहीये त्याच्या समोर अशा काळज्या उभ्या राहतात. आणि ज्याच्याकडे विधी करण्याचा भाव आहे त्याला काळजी असा प्रकारच नसतो. त्याला असं असतं की जसाही प्रसंग वेळ असेल, जशी प्रसंग पडेल तसं आपण विधी करतच राहू, काही भ्यायचं नाही. किती ऊन असेल, पाऊस असेल, थंडी असेल, आपण विधीसाठी त्या ठिकाणी उपस्थित राहायचंच. परंतु स्वामी बघतात की एवढा सर्व विधी उन्हामध्ये बसून सुरू आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे उन्हाचं काहीही त्यांच्यावर प्रभाव होत नाही. पण ऊन तर मात्र लागतंय. सर्वात पहिले जाऊन आमचे स्वामी त्यांच्यावर सावली धरतात. जे लोक बोलतात ना आम्ही देवासाठी एवढं केलं, आमच्यासाठी देवाने काय केलं, देवाने अनेक वेळा सावली धरली पण त्या सावलीची जाणीव आपल्याला होत नाही. आपल्याला काय माहिती आपल्यावर कुठलं संकट येणार होतं ते तिकडच्या तिकडेच गेलं, आपल्याला माहिती आहे का? इथे सांगतात नाम येते विघ्नहारी. तुम्हाला काय विघ्न येताना काय त्याचे फोन येतात का विघ्नाचे, मी येतोय म्हणून? आता तुमचा ऍक्सिडेंट होणार आहे म्हणून मोबाईलवर मेसेज येतो का? पण तो ऍक्सिडेंट आपला टळतो, आपल्याला माहिती पण नसतं की आपला ऍक्सिडेंट टळला म्हणून. अशा पद्धतीने हे सहाय्य आपल्याला देव कितीतरी वेळा करतात. कृपा सावली कितीतरी वेळा. आपण तर तेवढं चांगले भटांनी एवढं नाम घेत सुद्धा नाही तरी ते आहे. इथे स्वामींच्या बाबतीमध्ये जर का तुम्ही देवासाठी कष्ट घेत असाल तर त्याची काळजी फक्त देवाला असते आणि देव तुम्हाला त्याच्यातनं त्रास उद्भवू देत नाही. आणि जरी त्रास झाला तर त्याच्यामध्ये लक्षाचे कवडे आणि कवड्याचे लक्ष म्हणजे एवढूशा त्रासात तुम्हाला अनेक कर्मांचा नाश त्याच्यामध्ये परमेश्वर तुमचं करून घेत असतात. म्हणून देवासाठी प्रपंचासाठी तर कष्ट घेण्याची तयारी आपली नेहमीच आहे, अनंत सृष्टींपासून आहे. आता एका सृष्टीमध्ये, एका युगामध्ये आणि एका जन्मामध्ये थोडं देवासाठी पण थोडे कष्ट घेतले तर तुमचं काहीही वाईट होणार नाही, एवढी गॅरंटी मी स्वतःच देतो. बाकीच्या कुठल्या गोष्टींची गॅरंटी देऊ शकत नाही आपण, पण याची जबाबदारी मी स्वतः देतो. म्हणजे की परमेश्वराचं केल्याने कधीही कुणाचं वाईट होत नसतं. त्या दिवशी कोण बोललं की बाबा की आमचं असं झालं, मग देवाने का नाही असं केलं, ते आमच्या घरातली व्यक्ती अशी सरली, देवाने का नाही वाचवलं? म्हटलं ते उपदेशी होते का? म्हणजे नाही. अनुसरलेले होते का? नाही. स्मरण करत होते का? नाही. मग देव कशाला वाचवते? आणि जर का जी व्यक्ती देवाला अनुसरलेली ती मरत नाही का? असं असतं का? संन्यास घेतला की जीव मरत नाही असं असतं का?
त्यावेळी सुद्धा जीव मरतातच, मृत्यू होतो, सरणं होतच, पण त्याचा प्रवास पुढचा काय हे पण तर आपल्याला बघितलं पाहिजे. मरणारे तर सगळेच आहे इथून तिथून, संन्यास घ्या नाही तर नको घ्या, पण संन्यास न घेता मृत्यू आला तर पुढे काय होतं, आणि संन्यास घेतल्यानंतर मृत्यू आल्यानंतर पुढे काय होतं, दोन्हीचा प्रवास वेगवेगळा आहे की नाही. मग तोही प्रवास आपल्याला बघावा लागेल की नाही. म्हणजे देव आपल्याला काही असे कर्मांचे भोग परमेश्वर देत नसतात, हे ज्या त्या देवतेचे भोग आपण जोडलेले आहेत आणि त्या त्या देवता ज्या आहेत ते आपल्याला ते कर्म भोगवतात, आणि जे आपण जोडले तेच भोगवतात, जे नाही जोडले ते भोगवत नाहीत. अशा पद्धतीने परमेश्वरासाठी जर का कष्ट घेतले तर त्याची काळजी पूर्णपणे परमेश्वर करतात. जे कष्ट तुम्हाला होत झाले तरी त्याचपासनं तुम्हाला जे काही योग्यता घडवण्याचं कार्य ते परमेश्वर स्वतः करतात, आणि स्वामी त्यांच्यावर सावली धरतात. ती सावली पडल्यानंतर चांगदेव भटांना पण जाणवतं की इतक्या वेळ थोडं वेगळं वाटत होतं, आत्ता शांतता वाटते, बरं वाटतं आहे, आणि म्हणून ते मागे वळून बघतात. तव गोसाव्या ते देखिले, आणि आमच्या स्वामींना त्यांनी पाहिलं. किती आश्चर्य झालंय, स्वामींसोबतच आहेत ते, परंतु आता असं अपेक्षित नाही की स्वामी मागे उभे राहणार आहेत, असं अपेक्षितच नाहीये. म्हणजे लक्षात घ्या की ज्यांचं नाम घेत आहेत ते स्वतः स्वामी मागे येऊन उभे राहिलेले आहेत. जसं तुम्ही कुठल्या अधिकरणांचं नाम उच्चारण केलं आणि संध्याकाळपर्यंत ते अधिकरण तुमच्या गावातच आले, तुम्हाला आश्चर्य वाटेल की नाही, की बापरे, म्हणजे सकाळीच नाव घेतलं आणि बाबा लगेच आले, तुम्हाला एवढं बरं वाटेल, आनंद वाटेल एकदम. तसं ज्या देवाचं आपण नाव घेतो आहे ते देव मागे उभे राहिले. चांगदेव भटांना आनंद झाला, आणि स्वामींना पाहिल्यानंतर स्वामी त्यांना म्हणतात, बटिका काही खेळत असा, काय खेळ चाललाय तुमचा हा, श्री प्रभू ते आठवीत असा, हे कसा तुम्ही खेळ खेळता की त्या खेळामध्ये सुद्धा तुम्ही श्री प्रभूंची आठवण काढत आहात, तेवीची या ते आठवीत असा, आणि आमच्याही नामाचं उच्चारण तुम्ही करत आहात. चांगदेव भटी म्हणितले जी जी, म्हणजे देवानी त्यांना खेळायला पाठवलेलं होतं, पण ते खेळामध्ये सुद्धा खेळले नाहीत, खेळामध्ये सुद्धा विधीच झाला, इतर काही गोष्ट घडलीच नाही. खेळाचा तो एक कारण आहे, फक्त देवळा बनवल्या हा खेळ झाला, पण देवळी बनवल्यानंतर मात्र खेळ नाही, तिथे विधी सुरुवात झालेली आहे. आणि स्वामींनी म्हटल्यानंतर ते म्हणतात, जी जी हो, मी असा विधी माझा सुरू आहे. तैसेची उठिले आणि उठले. आता एवढं व्यवहार ज्ञान आहे, विधीचा संस्कार आहे की उठले, उभे राहिले, आणि उठल्यानंतर गोसाव्यांची दंडवते घातले, स्वामींना साष्टांग दंडवत त्यांनी घातलेला आहे. श्रीचरणा लागले आणि श्रीचरणा लागले. स्वामी म्हणतात, ऐसे होय ऐसे म्हणजे हो, असं होय, जे असं सगळ्यांच्या बाबतीत झालं पाहिजे. परमेश्वराची अपेक्षा हेच आहे की सगळ्यांनी नामस्मरण केलं पाहिजे. ऐसे म्हणजे हो, काय म्हटलं पाहिजे, अन्य वार्ता म्हणण्यापेक्षा धर्म वार्ता म्हटली पाहिजे. तुम्ही म्हटले आमची लीळा वचन पाठ नाही, तर नाम तर पाठ आहे ना आपल्या सगळ्यांचं, नाम बोला, त्याच्याने सुद्धा तुमची योग्यता होणार आहे. म्हणजे आपण हे सर्व कार्य जे आहे ते आपल्याकडनं घडल्या गेलेच पाहिजे. देवळ्या जेव्हा बनवलेल्या आहेत तर देवळा म्हणजे मंदिर आहे. मानव पंथातलं पहिली 2 मंदिरं जर का कोणी बांधली असतील तर श्री चांगदेव भटांनी बांधलेत बरं का. तुम्ही जर का कोणी विचारलं की मानव पंथात मंदिरांची निर्मिती कधीपासून सुरू झाली, तर पहिली 2 मंदिरं, एक आमच्या श्री प्रभूंचं आहे आणि दुसरं आमच्या स्वामींचं. चांगदेव भटांनी सर्वात पहिली 2 मंदिरं ही बांधलेली आहेत, वाळूची आहेत ती. आता त्या ठिकाणी आपल्याला बोध काय मिळाला या लीळेतनं, की मंदिरामध्ये गेल्यानंतर काय केलं पाहिजे. यांनी मंदिराची निर्मिती केली. आता मंदिर कशासाठी आहे बरं, घरी कंटाळा आला की मंदिरात जाऊन बसायचं. 4-5 लोक बसले की इकडच्या तिकडच्या गप्पा होतात. कुठला पक्ष आला, कुठलं सरकार आलं, काय चाललंय, पाऊस किती आहे, भाजीचा भाव किती आहे, हे मंदिरात बोलायच्या गोष्टी आहेत का. मंदिर कशासाठी निर्माण केलं आपण, जसं आपण बाथरूम कशासाठी तयार केलं, तिथे जाऊन आपण अन्यवार्ता करतो कधी बाथरूममध्ये, तिथे आंघोळच करतो. म्हणजे ज्याला ते ठिकाण आहे की तिथे जाऊन त्याच गोष्टी तिथे केल्या गेल्या पाहिजेत.
तसं मंदिर हे असं ठिकाण आहे, ते फक्त धर्मवार्ता आपल्याला करायला जागा नाही आहे, म्हणून ते ठिकाण आहे की तिथे गेल्यानंतर कंपल्सरी आपण धर्मवार्ताच केली पाहिजे, विशेष वंदन केले पाहिजे, दंडवत घातले पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, आणि सोबत जर का कोणी अजून लोक असतील तर धर्मवार्ताच केली पाहिजे. हे त्या ठिकाणाचं महत्व आहे. एरवी घरी आपण केलंच पाहिजे, पण सोबतच मंदिरामध्ये सुद्धा आपण या गोष्टी करणं हे तेवढ्याच कर्मप्राप्त आहेत. आणि तेच चांगले भटांनी या लीळेमध्ये केलेलं आहे की 2 देवळ्या केल्या आणि त्या 2 देवळ्यांची निर्मितीनंतर देवाच्या नामाचं स्मरण करत राहिले. म्हणून आपल्याकडे सुद्धा 2 आश्रम आहेत, तर त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, देवाच्या नामाचं स्मरणच आपण केलं पाहिजे, असं या लीळेतनं आपल्याला कळलं. आणि आजच्या या पूर्वार्ध 174 क्रमांकाची मंगरुळपीर या ठिकाणी घडलेल्या लीळेतनं आपण हा बोध घेतला आणि या लीळेवर श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.